नमस्कार सर. नमस्कार. सध्या आपण तुमच्या वाटूर फाट्यावर आलेलो आहोत की अप्रतिम अशी हाईट वाढली तुमच्या कापसाची. आणि जे जून जुलै ऑगस्ट काय ज्या आमच्याकडे बीडमधल्या भागामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जो माल दिसतोय पाते लागलेले दिसतात काय, तसा तर आता तुमच्या डोक्यापासून वरचा कापूस आहे. जवळजवळ जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या डोक्यापासून वरच्या इतकीच पळाटी असते. जवळजवळ 7.5 फुटापर्यंत 8 फुटापर्यंत मला कापसाची वाढ दिसतीये. बरं, काय काय ट्रीटमेंट केली आणि काय काय वापरलं तुम्ही? याला आपण स्टीम रिच बायो 19 हा आणि शेतचा वापर केलेला आहे हा आणि एक ड्रिचिंग म्हणून आपण NPK वापर केलेला आहे याला. बरं, आपल्याला कोणी सुचवलं हे की कापसासाठी पण जमतं स्टीमरीज बायो 99 आणि इंटॅक्स? आमच्या वाटूर गावाजवळ एक संजय चव्हाण म्हणून नेट सर्व कंपनीचे एक कार्यरत आहेत. अच्छा. त्याच्या माध्यमातून आम्हाला एक माहिती भेटल्याच्या बाद आम्ही बी त्याच्या संगणक झालो आणि हे पूर्ण त्या नेट सर्पच्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कापास, अद्रक, जांब हे पिकं घेतलेली. बरं चव्हाण साहेब, तुम्ही कशावरती रिझल्ट घेतला आणि तुम्ही ह्याला कसं काय सुचविलं? मी गेल्या वर्षीपासून हा मला माजलगावचे एक नाना सोळंके भेटले. अच्छा. त्यांनी मला नेटसर्फची माहिती दिली, अच्छा. परंतु मी ती माहिती ऐकली आणि लक्ष नाही दिलं. बर बर पण एक वेळेस स्वतः ते माझ्या शेतात आले. बर. शेतात आल्यानंतर त्यांना मला थोडी औषधं स्वतः सोबत आणले त्याच्या जवळचे. अच्छा. ते मी वापरली अच्छा. आणि ते औषध वापरल्यानंतर मला थोडा रिझल्ट वाटला. कारण माझ्याकडे गेल्या वर्षी एकच कापसाची बॅग होती. त्या एक बॅगला मला 14 क्विंटल कापूस शेवटपर्यंत झाला. अच्छा. म्हणजे एवढी सोय न करता बी त्याआधी तुम्ही किती काढीत होता एकरी उत्पादन तुमच्या कटाळ्याला? लय पाणी जर दिलं तर 10 पर्यंत व्हायचा. बर. 4 क्विंटल मला झाला. मी विचार केला की 4 क्विंटल जर मला एक्स्ट्रा झाला, 4 क्विंटल मध्ये वरलं माझं खर्च निघलाय. बर. म्हणून मला तेव्हा नेटसर्फची औषधं चांगली वाटली. आणि ह्या वर्षी मी स्वतः माझ्या शेतामध्ये 1 एकर मध्ये हळद लावलेली आहे. आज माझी हळद बी नंबर 1 आहे. कोणत्याच प्रकारचं त्याच्यावर काही साईड इन्फेक्शन झालेलं नाहीये. करपा कसा आहे? करपा नाही, काय नाही. तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. बर. परत अर्धा एकर रानामध्ये मी 12 बाय 10 वर जांब लावले. परत त्या जांबाच्या मधल्या 12 फुटामध्ये मी गोबी लावली. मी 60,000चं गोबीचं उत्पन्न काढे. परत 12 बाय 10च्या मधल्याचे 5 फुटाचं अंतर आहे, त्याच्यामध्ये मी पपई लावली. आता मी मार्केटमधून कांदा आणून तिच्यात परत कांदा लावलो. म्हणजे जवळपास मी ह्या वर्षी 13 शेतामध्ये 1 लाखाचं उत्पन्न अर्ध्या एकरमध्ये व्हायले. आणि परत त्याच्यामध्ये जांभण, पपई ही पुढच्या वर्षीसाठी शिल्लक राहायला लागली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी हळद बी आज नंबर 1 आहे. माझी बियाण्याला हळद माझी कमी जास्त 70-80 क्विंटल लोकांना बुक केलेली आहे. आणि 100 क्विंटल मला हळद होईल. 7 क्विंटलला 100 क्विंटल होईल. आणि 2,000 रुपये क्विंटलला जर गेली तर 2 लाख प्लस 1 लाख 3 लाख, म्हणजे 1.5 पाऊण 2 एकरमध्ये मला 3 लाखाचं उत्पन्न माझं यंदा होईल याची मला खात्री. आणि 100% होईल. बरं, आपला मोबाईल नंबर चव्हाण सर? 9545 अच्छा. 72 78 26 व्हॉट्सअप नंबर आहे माझा. अच्छा. आणि मी औषधं स्वतः नेऊन स्वतः शेतकऱ्याला सांगितलं की तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल किंवा 40% उत्पन्न वाढवून 40% खर्च जरी कमी करायचा असेल तर तुम्हाला जैविक शेती करणं, जैविक शेती काळाची गरज आहे. त्याच्यात नेटसर्फचे औषध वापरा. काही तुम्ही घरी जेव्हा अमृती घरी तयार करा. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो तुमच्या शेतात येऊन की काही औषध तुम्ही घरी तयार करा. रासायनिक औषधाचा खर्च तुम्ही कमी करा. रासायनिक औषधामुळे आपल्या जमिनीचा पोत खराब व्हावा लागलेला आहे. जैविक वापरल्यामुळे तुमचा पोत सुधारल. येणाऱ्या पिढीला आपण चांगली जमीन देऊ आणि चांगलं खायला देऊ. कारण की जे दवाखान्याचा खर्च आहे कमी होईल, एवढीच माझी शेतकऱ्या बंधूंना विनंती आहे. इतक्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही जी फुलगोबी काढली आणि तुम्ही विकली गेली, म्हणजे कोरोनाला पण भेला नाही समजा. नॅचरामवर रोज प्रतिदिवस खाता का मग नॅचरामवर? माझ्या गोबीची क्वालिटी ही बाजारामध्ये गेली तर सगळ्यात पहिली गोबी माझी गेली. माझी गोबी जैविक असल्यामुळं ही जालन्याला मला 50 रुपये किलो ना हमी भावात भेटला होता. परंतु इकडंच मला 60-70ला भेटल्यामुळं मी जालन्याला सुद्धा नेली नाही. कारण माझी गोबीची क्वालिटी इतकी नंबर 1 राहिली की खाणाऱ्यांना दुसऱ्या बारच्या आधी मला गोबी मला पाहिजे. म्हणजे काय बदल वाटला मार्केट मधल्या गोबीमध्ये, फुलगोबीमध्ये, तुमच्या गोबीमध्ये? आणि परत रासायनिक नसल्यामुळं खायला टेस्ट एकदम नंबर 1 लागली. आणि आपण रासायनिक नाही वापरल्यामुळं खाणाऱ्याचं आरोग्य सुधारलं, याच्यात मी समाधानी. म्हणजे तुमची गोबी एकदम पांढरी शुभ्र होती. तुमच्या ग्रुपला फोटो आहे समजा. ठीक आहे. हे आता युट्यूबला पण बघायला मिळेल शेतकऱ्यांना की तुमची गोबी कशी आलेली आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आणि एक मिनिट सर, जवळचेच माणसं असतात की कंपनी कुठलीही असू जा,
कंपनी जरी कसली असली तरी कंपनीला चालवणारे हे तुमच्यासारखे माणसं असतात आणि जवळच्याच माणसाला फसविणारे माणसं असतात. पण मला जे तुमचा जे रिझल्ट बघायला मिळतोय 8 8 फूट जर कापूस वाढतोय आणि लोकांचा जे कापूस आहे सर लोकांचा जे कापूस आहे हा इथून वर आलेला इतकाच झाड असते. पहिला कापूस यंदा एवढा कापूस आमच्या भागात गेलाय एकरी आम्हाला 2 3 4च्या वर उतार आला नाही. ह्या माणसाला 10 क्विंटल कापूस काढाय आणि परत 5 क्विंटल कापूस होईल कारण गेल्याच्या नंतर बी म्हणजे किती अर्ध्या एकर मध्ये का पाऊण एकर मध्ये? थोडं कमी पाऊण एकर. पाऊण एकर मध्ये 10 क्विंटलचा उतार 10 क्विंटलचा उतार काढलाय. अभिनंदन सर तुमचं. आणि दुसरी गोष्ट ती पळाटी उपटून गहू करू लागले. मी त्यांना म्हणलं पळाटी उपटायची नाही कारण आणखीन जर 2 3 क्विंटल जरी झाला तरी तुमचा पळाटी म्हणजे बिगर खर्ची तुम्हाला आता उत्पन्न आले. तुम्ही फक्त एक बायो 99 आणि एक टिंबरीची फवारणी करा, परत काही करू नका. तुम्हाला 3 क्विंटल जरी कापूस झाला परत तर तुम्हाला गव्हाचा जेवढा खर्च होईल तेवढा तुम्हाला उत्पन्न व्हावं लागले, तेवढा तुमचा गहू येईल. त्याच्यापेक्षा काहीच करू नका. खूप मित्राचे पाडणार नाही. तुम्हाला एखादा बोंड फोडून दाखवा द्यायला तिच्या बोंडाळी सुद्धा येणार नाही. आणि एवढा माल लागलेला आहे, पहिला भी माल जसा होता तसा तेवढा माल लागलेला आहे. म्हणून सर उपटू द्यायचे. असा जर प्रत्येक मित्र जर हितचिंतक जर भेटला तर कंपनी कोणतीही असू जा काय पण नेटसप सारखी कंपनी आणि नेटसप कंपनीमुळं कुठलीही फसवागिरी झालेली नाहीये मित्रामध्ये. तुम्ही सर खुश आहात का? काही नाराजी नाही, वगैरे काही आहे नाराजी की काही संजय चव्हाण आले तुम्हाला औषधं विकले नाही, काय आणि रिझल्ट काही दुसरे काही औषधं वापरून आले नाहीत ना? 100% रिझल्ट आलेले आपल्याला. पूर्ण नेटसपचेच औषधं वापरले नेट सर, खात्रीशीर? 100%. बहुत बढिया रिझल्ट. गरमी व्हायली ना.